शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी आज सुद्धा पार पडलेली आहे। आज खरं तर ही सुनावणी वादळी झालेली आहे। अनेक दावे प्रतिदावे केलेले आहे। शिवसेनेच्या घटनेवरनं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि एकनाथ शिंदे यांच्या ईमेल ॲड्रेसवरनं सुद्धा अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत असीम सोरदे आहेत, जे ठाकरे गटाचे वकील आहेत। सर, आज दिवसाची सुरुवातच वादळी झाली होती। जो अर्ज करण्यात आला होता त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की इलेक्शन कमिशनच्याच व्यक्तीला इथे येऊ द्या आणि त्यांनाच सांगू द्या की जे आम्ही 4 एप्रिलला जे लेटर दिलेलं आहे किंवा जी घटना दुरुस्ती झालेली ती सादर केलेली आहे, ती तुम्ही इथे त्यांना बोलवलं पाहिजे। कशा पद्धतीने सगळ्याकडे बघता? नाही, इलेक्शन कमिशनच्या व्यक्तीला नाही, प्रत्यक्ष इलेक्शन कमिशनरलाच बोलवा असा अर्ज केलेला होता। कारण की सातत्याने जी शिवसेनेची मूळ पक्षाची घटना आहे त्याच्याबद्दलचा एक संभ्रम आणि गैरसमज निर्माण केला जात आहे आणि मग कोणत्या घटनेच्या आधारे कोणती शिवसेनेची घटना मान्य करायची आणि त्याच्या आधारे निर्णय घ्यायचा हे ठरवण्यासाठी जर गोंधळाची परिस्थिती निर्माण केली जात असेल तर मग इलेक्शन कमिशनरलाच बोलवलं पाहिजे। आमचं म्हणणं असं आहे की 2018ची जी शिवसेनेची मूळ पक्षाची घटना आहे ती रजिस्टर्ड आहे। त्याच्यानंतर अमेंडमेंटसुद्धा कायदेशीर प्रक्रियेनुसार केलेले आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने 2018ची घटना गृहीत धरून त्यानुसारचं कामकाज केलेलं आहे। तर मग इलेक्शन कमिशननी जी घटना मान्य केली असेल ती इथे कोणती आहे असं त्यांनी येऊन सांगावं आणि कोणती घटना ग्राह्य धरायची हे सांगावं, म्हणजे त्याच्यानुसार इथल्या कामकाजाला नक्की दिशा मिळेल अशी साधी मागणी होती। परंतु त्यालासुद्धा विरोध करण्यात आला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीसुद्धा असं म्हटलं की याच्यामुळे विलंब होईल, कारण की ही सुनील प्रभूंची साक्ष थांबवावं लागेल, आधी इलेक्शन कमिशनची साक्ष घ्यावं लागेल आणि नंतर परत सुनील प्रभूंची साक्ष सुरू करावं लागेल। खरं तर हा विलंबाचा मुद्दा नाही आहे, हा न्यायाशी संबंधित मुद्दा आहे। त्यामुळे न्याय मिळण्यासाठी जर आवश्यकता असेल तर इलेक्शन कमिशनला बोलवायला पाहिजे होतं, कमिशनरला। परंतु इलेक्शन कमिशनरला बोलवलं, तुम्ही विलंब करताय असं मी म्हणीन वगैरे असं म्हटल्यामुळे आम्ही सांगितलं की मग तुम्ही आमचा अर्ज रेकॉर्डवर घ्या आणि इलेक्शन कमिशनरला आम्हाला बोलवायचं नाही आहे। परंतु बोलवणं हे न्यायाच्या दृष्टीने संयुक्तिक झालं असतं। इलेक्शन कमिशनर इथे आले असते तर एका मिनिटात त्यांनी स्पष्टता केली असती की आमच्यासमोर हे शिवसेनेचं ही जी घटना आहे 2018ची किंवा कोणती ती आम्ही ग्राह्य मानतो, तर त्यानुसार सगळं कामकाज इथे चाललं असतं। पण जेठमलानी यांचा सातत्याने दावा आहे, ते आता माध्यमांशी बोलताना सुद्धा म्हणाले, त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे सुद्धा ही काही जी दुरुस्ती आहे किंवा 2018ची घटना ती दिलेली नाही आहे आणि तुम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा सादर करण्यात आलेली नाही, त्यामुळे तुम्हाला इथे सुद्धा ते एक्नॉलेजमेंट आहे ते सुद्धा दाखवता आलेलं नाही आहे। इलेक्शन कमिशनर समोर वारंवार घटना दुरुस्ती जी झालेली आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर जी घटना दुरुस्ती झालेली आहे ती तिथे सबमिट केलेली आहे, ती त्यांनी ग्राह्य मानलेली आहे आणि ती घटना दुरुस्ती करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न तुम्ही लक्षात घ्या की जर इलेक्शन कमिशनरकडे घटना दुरुस्ती सबमिट झाली आहे, त्यांनी ती कॅरी आऊट केली नसेल तर त्यांचा तो व्यवस्थापकीय किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे आणि तसं करणं हे इलेक्शन कमिशनर किती जबाबदार आहे किंवा भारताचं इलेक्शन कमिशन किती बेजबाबदारपणे वागते हे दाखवणारं खरं म्हणजे आहे। आणि म्हणून असं नाही आहे की शिवसेना हा पक्ष एवढी एक बेसिक कायदेशीर चूक करेल आणि त्यामुळे मला माहिती आहे की त्यांनी तशा प्रकारची अमेंडमेंट सजेस्ट केली, अमेंडमेंट कॅरी आऊट केली आणि कायद्याच्या प्रक्रियेतून नवीन घटना तिथे मान्य करण्यात आलेली आहे। बरोबर आहे। जर अध्यक्ष म्हणतायत की 1999ची जी घटना इलेक्शन कमिशननी मला दिलेली आहे, आम्ही जो पत्रव्यवहार केला त्यावेळेस त्यांनी आम्हाला 99चीच घटना दिलेली आहे आणि तीच मी कन्सिडर करतोय कारण माझ्यासमोर तीच घटना आहे, तर तुम्हाला वाटतं की ह्याच घटनेला धरून पुढचा आर्ग्युमेंट ते करतील किंवा तीच ग्राह्य धरतील का तुम्ही जी अमेंडमेंट केलेली घटना म्हणताय त्याच्यावर सुद्धा ते विचार करतील? कोणतीही घटना त्यांनी लक्षात घेतली तरी एका घटनेनुसार इथे कामकाज चाललं पाहिजे किंवा आम्ही ही घटना मान्य करणार अशा पद्धतीने त्यांनी जाहीर केलं तर मग त्या घटनेनुसारचं कामकाज होऊ शकते। कारण प्रश्न हा 10व्या शेड्यूलनुसार कोण अपात्र आहे त्याच्या संदर्भातला आहे आणि म्हणून मग अपात्र आणि पात्र ठरवण्यासाठी घटना हा काही महत्त्वाचा विषय मला वाटत नाही, तरीसुद्धा तो महत्त्वाचा असेल तर मग एक नेमकी घटना कोणती आहे ते इलेक्शन कमिशनरने इथे येऊन सांगावं। कारण की इलेक्शन कमिशनरकडे एखादा राजकीय पक्ष रजिस्टर केला जातो आणि त्यांच्याकडे जो रजिस्टर पक्ष असतो त्याच्यावर प्रमुख म्हणून कोणाचं नाव आहे ते महत्त्वाचं कायद्याच्या दृष्टीने आहे। म्हणून मग इलेक्शन कमिशनरला खरं तर स्वतः विधानसभा अध्यक्ष जे ट्रायब्युनलचे प्रमुख आहेत त्यांनीच खरं तर बोलावलं पाहिजे, त्यांनी विचारून घेतलं पाहिजे, तर सगळा सोयीचा भाग होईल, सगळ्यांसाठी न्यायाच्या दृष्टीने ते चांगलं पडेल। एकनाथ शिंदे यांच्या ईमेल ॲड्रेसवर काल दिवसभर खल झाला होता, आज सुद्धा तो मुद्दा आला आणि जेठमलानी यांनी थेट इथं विधिमंडळाचं जे 2022चं बुकलेट आहे तेच समोर आणलं आणि त्यांचा असा दावा आहे की तो ईमेल ॲड्रेस बघा ज्याच्यात minister.eknathshinde@gmail.com आहे आणि तुम्ही जे म्हणताय की तुम्ही ईमेल पाठवला होता तो ईमेल ॲड्रेस ना एकनाथ शिंदे वापरतायत, ना इथल्या बुकलेटमध्ये दिसतोय, ना त्यांच्या जवळची कुठली व्यक्ती वापरते, मग याच्यावर काय काउंटर असू शकतं? हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे ईमेल ID चा मुद्दा हा भ्रामक पद्धतीने पसरवला गेलेला आहे आणि महेश जेठमलानी यांचं हे कौशल्य मानावं लागेल की त्यांनी एक गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे।
परंतु मोठ्या व्यक्ती सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या आर्थिक क्षेत्रातल्या व्यापारी असलेल्या व्यावसायिक असलेल्या उद्योगपती असलेल्या अनेक व्यक्ती एकच ईमेल वापरत नाहीत, हे वास्तव आहे. ऑफिशियल ईमेल आय डी वेगळा असतो आणि जनतेसाठी खुला असलेला ईमेल आय डी वेगळा असतो. त्यामुळे जेव्हा विधानसभेच्या माहितीपत्रकावर किंवा माहिती असलेल्या पुस्तकामध्ये सगळ्या आमदारांची माहिती आहे त्याच्यामध्ये ईमेल आय डी द्यायचा असतो, तेव्हा त्यांनी minister.eknathshinde@gmail.com असा ईमेल आय डी दिलेला आहे. आणि त्यांचा ऑफिशियल ईमेल आय डी वेगळा असू शकतो, तो आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर तो छापला आहे म्हणून बाकीचा खोटा आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे महेश जेठमलानी जे 2 शब्द वापरत आहेत ते त्याच्याबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे. ते म्हणतात की हा फोर्ज केलेला ईमेल आय डी आणि तो कालच तयार केलेला आहे आणि तो आम्हीच तयार केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे शिवसेनेने मूळ शिवसेना जे उद्धव ठाकरे त्यांच्यापैकी कोणीतरी तयार केला आहे, तो अत्यंत बोगस दावा आहे. कारण की त्यांनी फोर्जरी हा शब्द पहिले वापरू नये. फोर्जरी हा शब्द वापरायचा असेल तर मग त्यांनी स्वतः एकनाथ शिंदे त्या ईमेलचे मालक आहेत त्यांना इथे बोलवलं पाहिजे. आणि जेव्हा अशी मागणी करण्यात आली की एकनाथ शिंदेंना बोलवा, मग त्यांचा कोणता ईमेल आय डी आहे ते ओपन करून दाखवतील अध्यक्षांसमोर, तर तेव्हा ते म्हणाले नाही त्यांना वेळ नाही. आता ही दुहेरी भूमिका घेता येऊ शकत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे जर त्यांच्या पिटिशनवर सुद्धा त्यांनी एक ईमेल आय डी म्हटलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या, तर तो त्यांचा नाही असं त्यांना सांगू द्या मग येऊन इथे. त्यामुळे ईमेल आय डीचे मालक जे आहे एकनाथ शिंदे यांनी इथे येऊन सांगितलं पाहिजे. आता माझं तर हे म्हणणं पुढचं आहे की जेव्हा ही सगळी चर्चा त्यांना आपल्या माध्यमाच्या द्वारे किंवा न्यूजपेपरमधून कळत असेल, त्यांचे वकील त्यांना सांगणार, तेव्हा त्यांची जबाबदारी काय आहे? कारण ते कायदा करणाऱ्या मंडळाचे प्रतिनिधी आहेत. मग कायद्याबद्दलची अस्पष्टता निर्माण झालेली आहे आपल्या एका ईमेल आय डीमुळे, असं जर त्यांच्या लक्षात येत असेल तर त्यांनी स्वतः येऊन इथे सांगितलं पाहिजे किंवा एक पत्र लेखी लिहून त्यांनी इथं स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांना कळवलं पाहिजे की तुम्ही या विषयावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही, माझे हे 2-3 ईमेल आय डी आहेत असं सांगितलं पाहिजे. पण तो फेअरनेस जो अनेकदा परदेशातल्या राजकीय लोकांमध्ये असतो तो आपल्या इथे नाही. खोटेपणावर आधारित जीवन जगायचं असेल ते मग ईमेल आय डीसुद्धा त्याच्याबद्दलचं कन्फ्युजनसुद्धा आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करू शकतात. 1-2 प्रश्न शेवट. जेठमलानी यांनी पॅरा 55 वाचायला सांगितला प्रभू यांना. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की जर जे रिस्पॉन्डंट आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जर पक्षविरोधी कारवाई केली असं तुम्ही म्हणताय आणि त्यांनी व्हॉलंटरीली त्यांची मेंबरशिप दिलेली असेल, गमावलेली असेल असं तुम्ही म्हणताय, मग तुमचा व्हीप त्यांना कसं काय लागू होऊ शकतं असं सुद्धा त्यांनी प्रश्न केलेला आहे. तर या मुद्द्यावर जर त्यांनी व्हॉलंटरीली मेंबरशिप दिलेली असेल किंवा पक्षविरोधी कारवाई केली म्हणून त्यांना पक्षातनं म्हणजे त्यांना काढून टाकलं असेल तर मग त्यांना व्हीप लागू कसं काय केला जाऊ शकतो? बघा, 2 गोष्टी असतात. एकतर पहिले कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते. कारणे दाखवा नोटीस पाठवलेली असताना त्यांना पक्षातून काढलेलं नसते. त्यांना सांगितलं जाते की तुम्ही पक्षविरोधी कारवाया केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला का काढू नये याच्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं. पण एकनाथ शिंदे त्याच्यानंतरसुद्धा सातत्याने हे सांगत आलेले आहेत की मी पक्ष सोडलेलाच नाही. हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, जाहीर माध्यमांमध्ये आहे, वृत्तपत्रांमध्ये आहे, त्यांच्या मुलाखतींमध्ये आहे. एवढंच नाही तर त्यांनी सुप्रीम कोर्टातल्या प्रतिज्ञापत्रात ऑन रेकॉर्ड हे म्हटलेलं आहे की मी पक्ष सोडलाच नाही आहे. आणि त्याच्यामुळेच ते पक्षावर दावा करू शकले की नाही. मग त्याच्यामुळे आता अचानक तुम्ही पक्षातून काढून टाकला, मग तुम्ही त्यांना कसा व्हीप लागू करता असा प्रश्न मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला विचारलाच जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी सातत्याने म्हणतो आहे की महेश जेठमलानी हे अत्यंत हुशारीने आणि चलाखीने गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते मला वाटते की प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक नाही, त्याला आपण म्हणतो सोल्युशन ओरिएंटेड अशा प्रकारची काही साक्ष नाही. हा चुकीचा प्रकार ते अस्तित्वात आणत आहेत. शेवटचा प्रश्न, उद्यासुद्धा ते क्रॉस एक्झामिन करणार असं म्हणतात, त्यानंतर तुमच्याकडनं कोणाकोणाला क्रॉस एक्झामिन केलं जाऊ शकतं? शिंदेंचे कुठले साक्ष आहेत ज्यांना तुम्ही प्रश्न विचारले जाऊ शकतात? कोण कोण येणार आहे? नाही, अर्थातच याचे सगळे करते धरते या सगळ्या अपात्रता प्रकरणाचे आमदार पळवून नेणे, उचलून नेणे, अमिषाच्या आधारे दुसरीकडे पलायन करणे, या सगळ्या कारवायांमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची दिसत असल्याने त्यांना नक्कीच साक्षीसाठी बोलवावं लागणार आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना बोलवणं क्रमप्राप्त आहे. परंतु त्यांना मदत करणारे इतर पक्षातले काही लोक त्यांनासुद्धा साक्षीसाठी बोलावलं जाऊ शकतं. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे आणि त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिले. आणि जाता त्यांनी एक मोठा खुलासा केला आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना सुद्धा इथे साक्षीला बोलवलं जाईल, आम्ही त्यांना साक्षीला बोलवू असं सुद्धा आता असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे. तर खरंच जर एकनाथ शिंदे यांना इथे साक्षीला बोलवलं तर त्यावेळेस कुठले प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं एकनाथ शिंदे कसं देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन किरण सपकाळसह मी राहुल गायकवाड, मुंबई तक.